नमस्कार, जय शिवराय. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर मी आज आलो आहे डोंबिवली पश्चिमेच्या पुढे असलेलं मोठा गाव येथे, वेहळे गाव येथे. वेहळे गावचं ऐतिहासिक महत्त्व असं की चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत इथे एक किल्ला होता, वेहळे किल्ला. त्या किल्ल्याचे काही अवशेषसुद्धा आता आहेत, ते आपण पाहणार आहोत. माझ्याबरोबर इथे तिथले ग्रामस्थ दादा आहेत, त्यांच्याकडून पण आपण ही माहिती घेणार आहोत. पाहूयात. नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. माझं एक यूट्यूब चॅनल आहे, शोध इतिहास होता. तर या वेळे किल्ल्याविषयी आपल्याला जरा माहिती सांगाल का? माझ्या दर्शकांना थोडी माहिती सांगाल का? नक्कीच सांगा. हे झालं असेल तर आता या मला वाटते आज 6 महिने झाले असतील अशी आम्ही त्याची सजावट केली हां. या किल्ल्याची. तर आम्हाला व्यवस्थित जरा म्हणजे चांगलं वाटतं आमच्याकडचं. हो. असंच पडला होता, म्हणजे असंच जेव्हा येऊन होती तर एकदम म्हणजे एक झाला होता. आम्ही एक गावकीने एक या करून हो, म्हणजे पूर्वीचे जर आपण गुगलवरती फोटो पाहिलेत तर हे असं काही नव्हतं. आता या 5-6 महिन्यात केलं. आणि म्हणजे किल्ल्याच्या इतिहासाविषयी काही माहिती सांगता येईल का आपल्याला? ठीक आहे, हरकत नाही. दादांना पण एवढी माहिती नाही आहे कदाचित, पण किल्ल्याची जेवढी मला माहिती आहे की या किल्ल्याचं महत्त्व असं होतं, ही जी खाडी दिसते आपल्याला, म्हणजे ही जी उल्हास नदीची खाडी आहे त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असेल. बरोबर आहे. आणि इथले आपले जे देवस्थान आहे काफरोबा, हे काफरोबा इथलं हे मूळ देवस्थान आहे, इथलं ग्रामदेवता असावी. बरोबर. आणि या किल्ल्याचा उपयोग हा नजर ठेवण्यासाठी केला जात असावा असं माझ्या मते माहिती आहे. याविषयी तुम्हाला जी काही माहिती असेल ती कमेंटद्वारे नक्की कळवा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. धन्यवाद.